संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा खटला ज्येष्ठ कायदेतज्ञ उज्ज्वल निकम यांनी लढावा अशी आपण विनंती केल्याचं देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं। मात्र नियुक्तीनंतर राजकीय रंग दिला जातो असं निकमांनी म्हटल्याचं फडणवीसांनी सांगितलंय। दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय यांनी निकमांकडे तपास द्यावा अशी मागणी केली होती, तर ज्यांना आरोपींना वाचवायचे तेच निकम यांच्या नियुक्तीला विरोध करतील अशी टीकाही फडणवीसांनी केली। आमची मागणी आहे सर्वांची की निकम साहेबांची नियुक्ती झाली पाहिजे आपल्या प्रकरणात सरकारी वकील म्हणून, आणि त्या संदर्भात मुख्यमंत्री साहेब आणि निकम साहेबांची भेट झालेली आहे। तर लवकरच त्यांच्या नियुक्तीचं पत्र येईल, ते आम्हाला कळवतील अशी आशा आहे। या ठिकाणी माननीय उज्ज्वल निकम साहेब यांच्यासारखे एक वकील आपण अपॉइंट करावे असा आपला प्रयत्न आहे। त्यांना आम्ही विनंती देखील केलेली आहे, पण मला विश्वास आहे ते सकारात्मक निर्णय घेतील। पण त्यांनी मला बोलताना सांगितलं की विनाकारण मला नेमल्यानंतर काही लोक राजकारण करतात आणि त्याला राजकीय रंग देतात। उज्ज्वल निकम साहेबांच्या नियुक्तीवर राजकारण करणं याचा अर्थ कुठेतरी गुन्हेगारांना मदत करण्यासारखा आहे। कारण उज्ज्वल निकमांचा आजपर्यंतचा इतिहास आहे की त्यांनी केस घेतली तर खरे गुन्हेगार जे असतात त्यांना शिक्षा होतेच। आता कोणाला त्यांना वाचवायचं असेल तर ते उज्ज्वल निकमांचा विरोध करतील। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।